तुमची किती रक्कम आहे? 15 लाख रुपये. 15 लाख रुपये. तुमची आणि यांची ओळख कशी झाली होती? नाही, शाळेतला मित्र आहे तो. बर बर, Classmate. तुमचा क्लासमेट आहे? होय, पहिल्यापासून आम्ही एकाच वर्गात होतो. बर, म्हणजे ते- क्लासमेटनं चुना लावला म्हणा. होय होय, क्लासमेटनं बर. अगदी शाळेनं एका बेंचवर बसवतो आम्ही. बर. ते म्हणला पैसे दे तुला व्यवस्थित, मी देतो ऑनलाईन. किती रुपये लावला? माझे 15 लाख आहेत. 15 लाख रुपये. होय. बर, किती महिन्यापूर्वी साधारणतः पैसे गुंतवले? आता 3 वर्ष झाले. हा. तर 1 वर्ष त्यानं दिलं व्यवस्थित, तिथनं पुढे दिलेलेच नाहीत पैसे. बर, आता न देण्यामागची कारण काय काय कारण सांगितले का? त्यामध्ये जरा माझं अकाउंट फ्रीज झाले, कंपनीने हे केले असं सांगत होतं मला. बर. मग थोडे दिवस ऐकलं. परत मध्ये त्याची दिवाळीच्या वेळेला कंडिशन त्याची जरा वाईट होती, म्हणून मी माझ्या स्वतःच्या खिशातले 2,500 रुपये दिले तिला साहित्य आणायला. बर. म्हणजे दिवाळीचा सण मोठा आहे हा. म्हणलं, तरी त्याचे पण जाणीव ठेवला नाही त्यानं. तुम्ही काय करता व्यवसाय? मी हॉस्पिटलमध्ये जॉब Job करताय? होय, जॉब करतो. आणि एवढे पैसे गुंतवून आता बघ बाकी होय, लोन काढून दिले त्याला मी. कसलं लोन काढलंय? बजाज फंड. किती बजाज लाखाचं फायनान्स. लोन काढलंय? 10 लाखाचं. 10 लाखाचं लोन काढून कारण त्याला स्वतःबद्दल 5 लाख घालून हा, त्याला दिले. 15 लाख रुपये दिले. होय, त्याला दिले. आता आणि तिकडचे ते हप्ते पगारात वगैरे? काय भाग नाही. आता काय थोडं घरातलं होतं ते सगळं भरलं, आता काय भरायला जमणार पैसे. घरात कोण कोण असते? मी, पप्पा, मम्मी आणि 2 मुलं आहेत माझी मोठी. बर, आणि तिकडचा हप्ता कितीचा आहे? तिकडचा 40,000 रुपये. आणि इकडे रिटर्न किती येत होते? इकडे 50,000 येत होते. 10,000 रुपये वरच्यावर राहतील हा, हिशोबानं केला होता. हा, बरोबर. आणि मी पहिलीपासून ओळखते ना त्याला, असं आहे. बर 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 शाळेतला क्लासमेट माझा तो. बर. आता तुमचं बजेट नाही हलणार, कारण 28% फक्त 18% GST. मोहिते सुझुकीमध्ये आजच आपली आवडती गाडी बुक करा.